दीपक वानकरला ज्यावेळी जेलमध्ये पाठवलं यांनी, त्यावेळी त्यांनी अंडा सेलमध्ये दीपक वानकरला 6 महिने ठेवले. म्हणजे मला वाईट एवढंच वाटतं की मला तुम्ही माझ्यावरती कारवाई करताय आणि तुम्ही मला अंडा सेलमध्ये बाकीच्या गुन्हेगारांप्रमाणे तुम्ही आम्हाला ट्रीट करताय. म्हणजे तुम्हाला मला संपवायचंच होतं ना. म्हणजे आतमध्ये हा मेला पाहिजे. एखादा गुन्हेगार नसेल तर तुम्ही त्याला गुन्हेगार करायला त्याला प्रवृत्त जर करत असाल, अतिरेकी आपोआप तयार होत नसतात. नाही. आणि माझं म्हणणं काय, मी काय व्यवसाय करायचा, कुठल्या भाड्याच्या टटपणी मला सांगायचं नाही मी काय करायचं ते. तुम्ही गुन्हेगार प्रत्येकाला जर संबोधलं जातं. तुम्ही गुगल काढा, गुगलमध्ये बघा हाऊ मेनी क्रिमिनल्स इन कॅबिनेट मिनिस्ट्री, त्याच्यामध्ये तुम्हाला 46% गुन्हेगार दिसतील. 2018 साली तुमच्यावरती ती कारवाई झाली आणि तुम्हाला राजकारणासाठीच झाली ना. मी इलेक्शन एका भागात लढवणार होतो. तिथल्या एका नेत्याला माझी भीती वाटत होती की इलेक्शनला आल्यानंतर आपल्या समोर आल्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम होईल. ते नेत्याचं नाव आता मला घ्यायची आवश्यकता नाहीये. माझी जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे की गरीबावरती जर अन्याय होत असेल तर दीपक वानकर त्याच्याकरता रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. आपण आपलं आयुष्य कसं जगायचं हे आपण प्रत्येकाने ठरवायला लागतं. माझ्या कुटुंबाने ते सहन केलेलं आहे. त्यामुळे त्या प्रवासातून आम्ही सगळे गेलो ना. आम्हाला माहिती आहे की खोटे गुन्हे दाखल झाल्यानंतर काय होतं, काय त्रास होतो. 28 जानेवारी 2026 हे देशासाठी एक काळा दिवस आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण 28 तारखेला जे काही घडलं तर अख्खा महाराष्ट्र नाही, लहान मुलगा पण रडत होता. आणि आताही असं वाटत नाहीये की दादा गेले. दादा आम्हाला सगळ्यांना पोरके करून गेले आणि या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इथून पुढची 40-50 वर्ष दादा एवढा मोठा नेता होणे नाही. म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या शाळेतला हा शेवटचा विद्यार्थी आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आजचा दिवस आम्हा कलाकारांसाठी खूप सुवर्ण आहे आणि सोनेरी आहे. चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहतात. कारण आम्ही लहानपणापासून ज्यांना आमचं खूप जवळचं मानतो, म्हणजे जर फोन केला कुठल्याही कलावंताने तर ते लगेच आपल्यासाठी कलाकारांसाठी हजर असतात, कोणी असू द्या त्यातलं. समा जोशी प्रस्तुत मोकळ्या गप्पा माइंड मीट्स माइंड इन असोसिएशन विथ SD फिल्म्स, KK पिक्चर आर्ट्स, चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3. आणि आज ह्या पॉडकास्टमध्ये आपण ज्यांच्याशी मोकळ्या गप्पा मारणार आहोत ते आपल्या सर्वांचे लोकप्रिय लाडके नेतृत्व नेते आदरणीय श्री दीपक मालती माधवराव मानकर सर. आपण मनापासून खूप खूप स्वागत. नमस्कार. मला तुम्हाला पाहिल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा येते. असे अनेक लोक तुम्हाला प्रश्न विचारत असतील ना की एक वेगळी ऊर्जा येते. विचारतात बऱ्यापैकी विचारतात. कसं असतं, माणसाची जी प्रसन्नता चेहऱ्यावरती असेल तो अंतर्मनाने जर शुद्ध असेल तर ती प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावरती निश्चितपणाने येते. दीपक वानकर तसंच आहे ना. माझ्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर काय वाटते? प्रसन्न वाटतं. प्रसन्न वाटतो ना. एक लक्षात घ्या, तुमच्या शेवटी प्रत्येकाचं क्षेत्र जरी वेगळं असेल तरी त्याच्या अंतर्मनातला भाव जर चांगला असेल तो त्याच्या चेहऱ्यावरती निश्चितपणाने दिसत असतो. पण ही पण एक गोष्ट आम्ही वारंवार पाहिली की दीपक मानकर भाऊंना समोरचा माणूस आनंदी असेल तर त्यांच्या चेहऱ्यावरती खूप जास्त आनंद येतो. हे आम्ही पाहिलंय. नाही, त्याला आनंद देण्याचा प्रयत्न मी माझ्या जीवनामध्ये करत असतो. एखादा गरीब माणूस जर आपल्याकडे आला तर तो गरीबाचा चेहरा बघूनच मी त्याच्या अंतर्मनातले जे दुःख आहे ते जाणू शकतो. हा माझ्या 40 वर्षाचा अनुभव आहे. मी 40 वर्ष राजकारण नाही केलं तर समाजकारण केले. त्यामुळे येणारा माणूस काय दुःख घेऊन आलेला आहे हा त्याचा चेहरा बघितल्यानंतर मी सांगतो. आणि दुःख दूर केल्यानंतर त्याचा जो आनंद आपल्याला मिळतो जीवनामध्ये त्याला मी विशेष महत्व देतो. नाही, पण तुम्ही 40 वर्षापासून राजकारण आणि समाजकारण करतात, पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही 35शीचे असं वाटतं. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आपलं आयुष्य कसं जगायचं हे आपण प्रत्येकाने ठरवायला लागतं. आणि लहानपणीच कुस्ती वगैरे खेळायचो आणि आमच्या घरामध्ये ती परंपरा कुस्तीची पहिल्यापासून होती. माझे वडील, माझे काका सगळे पैलवान मंडळी होते आणि लाल मातीशी माझं नातं जोडलेलं लहानपणापासून. आणि व्यायाम वगैरे केल्यामुळं आणि निर्व्यसनी असल्यामुळं एक्झॅक्टली ती फार महत्वाची गोष्ट. म्हणजे मी आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये कधी कुठलंही व्यसन केलं नाही. लोकांना खरं वाटत नाही की राजकीय जीवनामध्ये आपल्याला माहिती आहे की काय परिस्थिती असते, परंतु तसं मी कधी त्या गोष्टीला कधी स्वीकारलं नाही आणि त्यामुळेच माझं आरोग्य चांगलं राहिलेलं आहे.
आणि परमेश्वराने स्वामींनी आनंदच दिलेला आहे. त्यामुळे भगवंताची सेवा ज्यावेळी आपण करतो त्यावेळी खूप आनंद मिळत असतो आणि त्याच्या आशीर्वादानं ते चेहऱ्यावरती देखील दिसत असतं. तसं तुम्ही कुस्तीच्या बाबतीत सांगितलंय, तर कुस्ती ही मैदानात असती, पण कधी कधी तुमच्यावरती गोड आरोप लावता की तुम्ही ती कुस्ती खऱ्या आयुष्यात पण करता. म्हणजे आज मोकळ्या गप्पा आहेत सर. एक गोष्ट लक्षात घ्या, दीपक मानकर कधी कुणावरती झालेला अन्याय सहन करत नाही. म्हणजे शक्यतो गरिबांवरती झालेला अन्याय कधी सहन करत नाही. आणि मग त्या गरिबावरती होणारा अन्यायाला दूर करण्याकरता कधी कधी रस्त्यावरती यावं लागतं ना. बरोबर. आणि माझी भूमिका ही स्पष्ट असते. मी उगाच काहीतरी पाठीमागून एक बोलेल, नंतर काहीतरी एक सांगेल तुम्हाला तोंडावर. माझी जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे की गरिबावरती जर अन्याय होत असेल तर दीपक मानकर त्याच्याकरता रस्त्यावरती आल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. हे आधीपासून ते शेवटच्या श्वासापर्यंत असं राहणार. शेवटच्या श्वासापर्यंत हे राहणार, त्यात कुठलाही बदल होणार नाही. पण बरोबर आहे सर, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. पण प्रत्येका गोष्टीला एक वेगळे वेगळे नरेटिव्ह असतात. नाही. आता ही जी तुम्ही गोष्ट सांगितली त्याच्यामुळे पण तुम्हाला त्रास होतो? नाही, आता माझा व्यवसाय आहे जागेचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण डायरेक्टली जागेवर देतो. म्हणजे खरेदी विक्रीचा माझा जो जागेचा व्यवहार आहे, ज्वलंत विषय हा. तर ते काही लोकांना म्हणजे काही राजकीय लोकांना त्याचा त्रास असू शकतो की ज्याच्या माध्यमातून आता मध्यंतरी माझ्यावरती काही एका गोष्टीवरती माझ्यावरती गुन्हा देखील झाला होता. 2018 मध्ये जागेच्या संदर्भात एकाने माझ्या जागेवरती आत्महत्या केली. बापरे. जागा माझी, कामाला तो तिथे जागेवरती, आणि त्याला त्या जागेमध्ये पार्टनरशिप हवी होती आणि ती दीपक मानकरांनी दिली नाही म्हणून मी आत्महत्या करीत आहे. काय आता त्याच्या आत्महत्येशी माझं काही त्याशी घेणं ना देणं मला काही नाही. तर एखादा पोलीस ऑफिसर काय तर त्यांनी माझ्यावरती 306 वरती, म्हणजे 306 म्हणजे आत्महत्येची केस, लाखो लोकांनी या देशामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत आणि एकट्या दीपक मानकर वरती 306 वरती मोका केला त्या मूर्ख अधिकाऱ्यांनी. त्याला हायकोर्टने त्याच्यावरती स्ट्रिक्चर पास केले की कुठल्याही डोक्याचा वापर न करता हा दीपक मानकरांवरती मोका त्यांनी लादलेला आहे. तर ही जी प्रवृत्ती आहे ना, म्हणजे पोलीस देखील ज्या पद्धतीनं खोटे गुन्हे दाखल करतात तर त्या प्रवृत्तीला कुठेतरी आळा बसायला पाहिजे. ही शासनाची जबाबदारी. शासनाने अशा अधिकाऱ्यांना देखील धडा शिकवायला पाहिजे की जे खोटं काम करतात. म्हणजे आता काही पोलीस मंडळीच जागेची कामं करतात तर त्यांना तो त्रास होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर त्या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष न देता आपली समाजाची जी नाळ जोडलेली आहे सामाजिक कर्तव्याची, तिचं सातत्य आपण टिकवलं पाहिजे आणि मुलांनी देखील ते करायला पाहिजे. पण तुम्ही जसं म्हटलात की 2018 साल, 2018 साली तुमच्यावरती ती कारवाई झाली आणि तुम्हाला राजकारणासाठीच झाली ना. मी इलेक्शन एका भागात लढवणार होतो. तिथल्या एका नेत्याला माझी भीती वाटत होती की इलेक्शनला आल्यानंतर आपल्यासमोर आल्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम होईल. ते नेत्याचं नाव आता मला घ्यायची आवश्यकता नाहीये, कारण मी सोसलंय ते. कारण नसताना सोसलंय आणि कारण नसताना त्रास झाल्यानंतर स्वामी त्याला शिक्षा देत असतात. मला आहे ना, आता मला माफ करा काका, पण मला एक गाणं आठवलं. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, झडली एडी प्रीत, लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती, देव देस आलं धर्मापायी, प्राण घेतला हाती. म्हणजे मला एक त्या चालीवरतीच माझी वाटचाल चाललेली आहे. अरे वा, खूप काय त्या चालीवरतीच आहे. आणि मला आठवतं की मी कोणाचं कधी वाईट केलेलं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, आणि मला एक वाईट वाटतं की त्या अधिकाऱ्याने माझ्यावरती मोका अंतर्गत कारवाई केली. मोका अंतर्गत कारवाई कधी होती की संघटित गुन्हेगारीशी संबंध जर आपला असेल तर. परंतु माझ्यावरती 14 पॉलिटिकल केसेस माझ्या आंदोलनाच्या सगळ्या झालेल्या, त्याला जॉईंट करून यांनी ही कारवाई केली. ते कुठं टिकणार नाहीये, परंतु अशा खोट्या केसेस करणाऱ्या प्रवृत्तीला कुठेतरी आळा घालण्याचं काम देखील या निमित्तानं होणं गरजेचं आहे. कारण की ते एकट्याला सहन करावं लागत नाही, तर त्या अख्ख्या कुटुंबाला सहन करावं लागतं अशा जर खोट्या कारवाई झाल्यानंतर. तर ही प्रवृत्ती थांबली पाहिजे. खोट्या केसेस, पोलिसांच्या हातामध्ये कायदा आहे म्हणून त्यांनी वाटेल ते उद्योग करायचे नाही त्यांनी काय म्हणजे. आणि मध्यंतरी सुप्रीम कोर्टाने देखील एक आदेश दिलेला आहे
की यांच्यावरती ज्या अँटी करप्शनच्या कारवाईला जी केंद्र शासनाच्या माध्यमातून परवानगी लागायची पूर्वी, तर ती आता नाही, ती राज्य शासनाने देखील करू शकतं. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या चौकशा देखील व्हायला पाहिजेत. पण तुम्ही त्या चौकशा करायला मागणी करणार आहात? मागणी करणार ना, 100% करणार. कारण की त्या त्रासातून आपण गेलोय ना, कारण असताना. सर, मी तुम्हाला एक सांगतो, दीपक मानकर हे जेव्हा नाव ऐकलं जातं, म्हणजे आता माझ्या पद्धतीने, मी करणच्या वयाचा आहे आसपास, आम्ही खूप चांगले मित्र. करण दादा आज खूप ठरल्याप्रमाणे त्यांची हेअरस्टाईल सगळ्यांना आवडती, ते माझ्या समोरच बसले. करण दादा नमस्कार. आपलं मोकळ्या गप्पा आहेत, आपण कॅन्डिडेट बोलतो, आपण परिवार आहोत. तुम्ही जे हे रोखठोक बोलता, म्हणजे मी म्हटलो की जेव्हा दीपक मानकर हे नाव आम्ही ऐकतो, दीपक भाऊ मानकर, आता मी तुम्हाला हक्कानी काका म्हणतो, ते नाव ऐकल्यानंतर एक आदराची भीती वाटते. आता मी तुमची मुलाखत घेतोय, हे माझ्यासाठी खूप जास्त प्रेशर आलंय की मी आज या माध्यमातून एक गोष्ट सांगणार आहे, आणि काकांना खुश करण्यासाठी नाही, दीपक भाऊंना खुश करण्यासाठी नाही, तर एक कलाकार म्हणून मी गोष्ट सांगणार आहे. 2003 साली जेव्हा आदरणीय दीपक भाऊ शिक्षण मंडळावरती होते, आणि तेव्हा काँग्रेस भवनमध्ये मी त्या काळात अप्पू राजाचा डान्स करायचे. तर मी अप्पू राजाचा डान्स करत होतो, पाय वगैरे बांधून, आणि समोर माझ्या नाव पुकारलं गेलं की दीपक भाऊ, आणि माझ्या डान्सच्या आधीच ते 2 मिनिटं आले. तो माझा डान्स झाला, आणि त्यानंतर एक अशी अनाउन्समेंट झाली 2003 की दिग्विजय जोशी यांना शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री दीपक भाऊ मानकर यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस देण्यात येतंय. 2003 501 रुपये खूप मोठी गोष्ट होती. ते मी पैसे घेतले, आणि त्यानंतर ती गती मिळाली माझ्या कामाला. म्हणजे तुमचे आशीर्वाद होते. असे हे सांगण्याचं कारण का, हे सांगण्याचं महत्व म्हणजे तुमचं कलाकारांविषयी खूप जास्त प्रेम आहे. असे हजारो कलाकार आहेत. कोरोनाच्या कालावधीमध्ये देखील त्यांच्या प्रत्येक कुटुंबाला मी मदत करण्याचं काम केलं. हॉस्पिटल मी साधारण कोरोनाच्या कालावधीमध्ये 3.5 लाख लोकांना जेवण देण्याचं काम केलं. सकाळी 2,500 लोकांना जेवण आहे, संध्याकाळी 2,500 लोकांना जेवण द्यायचं. ससूनच्या देखील 200 डॉक्टरांना रोज माझ्याकडून जेवण द्यायचं. परंतु हे मी एकटा करत नव्हतो. माझ्याबरोबर असणारी माझी टीम सगळी दिवा प्रतिष्ठानची सगळी करत होती. साधारण 300-400 कार्यकर्ते काम करत होते, आणि तो एक वेगळा आनंद असतो ना आपल्याला. परंतु परमेश्वराची कृपा कशी असते बघा, की एकालाही त्याच्यामध्ये करोना झाला नाही त्यावेळी. म्हणजे हे जे पुण्याचं काम आहे ना, मला पण कुणालाच नाही, काहीच नाही. करोना आम्हाला शिवला देखील नाही. पण हे जे काम आपण करतो ना, त्याच्यामध्ये एक आत्मिक समाधान आपल्याला असतं. लोक काय म्हणतायत, रोज नवीन बातमी असते या देशामध्ये, या राजकीय जीवनामध्ये रोज नव्या बातम्या. आपण बघतो राजकारण कुठल्या थराला गेलेलं आहे, आणि एकमेकाबद्दल रोज काय वाईट आरोप एकमेकांच्या संदर्भात करत असतात. तर ते राजकारणाची दिशा बदलली, म्हणजे दिशाहीन झालेली राजकारणी, लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या पक्षाची मेजॉरिटी ह्याचं आहे, त्याचं ते, कोण कोणाशी कधी युती करेल काय सांगता येत नाही या राजकीय जीवनामध्ये. त्यामुळे त्याला जास्त मी महत्व देत नाही त्या राजकीय जीवनाला. परंतु समाजाची सेवा आपण करत राहिलं पाहिजे, याचा आनंद मला निश्चितपणे आहे, आणि ते मी करत राहणार. माझी मुलं देखील ते करत राहणार. समाज सेवा, आता स आणि स, तर स हा अजून एका मोठ्या दैवी ताकदीचा येतो, तो म्हणजे स्वामी. आम्ही म्हणतो स फॉर स्वामी, आणि स्वामी आणि सगळ्यांचं, स्वामी सगळ्यांसाठी आहे, सर्वांचे. आणि स्वामी तुमच्या पुढे पण आहेत आणि तुमच्या मागे पण आहेत. म्हणजे ते म्हणतात, देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी, आणि भिवू नकोस मी तुझ्या पुढे पण आहे. बरोबर. म्हणून प्रत्येका संकटांमधून कितीही संकट आले, जसं 2008-9 एक खूप मोठं संकट तुमच्यावरती आलं होतं, नाही चक्रीवादळ म्हणून आलं होतं, नातू प्रकरण. परत इथे जागा झाली सर. हे काय जागा तुमचं काय कनेक्शन आहे सर? नाही, त्यावेळी विधानसभेची इलेक्शन होती. अच्छा, तेव्हाही इलेक्शन होतं? त्यावेळी विधानसभेची इलेक्शन होती. आता विधानसभेला माझा ऍक्च्युली प्रचार चालू झाला होता माझा. तेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये होते, त्यावेळी माझा प्रचार चालू झाला होता. आणि त्या नातूंच्या जागेचा माझा काडी मात्र संबंध नाही. मी त्यांची जागा घेतली नाही ना, मी त्यांच्या पैसे दिले, माझं कुठलं व्यवहार नाही. ते फक्त माझ्याकडे काँग्रेस हाऊसमध्ये मी बसलो असताना आले. एक धर्माधिकारी नावाचा माझा मित्र त्यांना घेऊन आला, आणि त्यांनी सांगितलं की असं असं माझी जागा आहे, तुमचे एकूण मित्र आहेत कर्नाटकी म्हणून ते घेत आहेत, तर ते मला 1.25 कोटी रुपये द्यायच्याऐवजी 75 लाख रुपये देत आहेत. मी म्हटलं, माझा काही जमिनीशी व्यवहार नाही किंवा काही नाही, तर तुम्ही आता आलात माझ्या मित्राबरोबर म्हणून मी त्याला फोन करून सांगेल. तर कर्नाटकींना मी फोन फक्त केला की यांचं काय असेल ते बघा, मिटवा काय असेल ते, आणि यांना 1.25 कोटी रुपयाची अपेक्षा आहे.
ते म्हटले भाऊ माझ्याकडे त्यांना पाठवून द्या. एवढाच विषय माझा त्या प्रकरणाशी आहे. काही मीडियाचे प्रतिनिधी होते, त्यांनी आणि काही राजकीय पुढारी देखील होत्या, त्यांनी मला बदनाम करण्याकरता केलेला हा कट होता. आणि ज्यावेळी ही केस चालली आणि केस ज्यावेळी संपली त्यावेळी बदर म्हणून मॅजिस्ट्रेट होते, त्यांनी असे स्ट्रिक्चर पास केले की दीपक मानकरांना कोथरूडमध्ये इलेक्शन लढवण्याकरता बदनाम करण्याकरता शिवसेनेने केलेला हा कट होता. असे स्ट्रिक्चर पास आहेत आणि अशा नोट्स माझ्याकडे आहेत आज देखील. आणि त्यामध्ये ते मीडिया जो उद्योग करत होते त्याचं देखील ते नाव आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुमच्याकडं असणाऱ्या म्हणजे वेगळ्या वस्तूचा वापर जर तुम्ही अशा पद्धतीने करत असाल लोकांना बदनाम करण्याकरता, तर सर्वसामान्य माणसाच्या जीवनक्रमामध्ये हे खूप मोठं वेगळं वादळ आहे. लक्षात घ्या, ते योग्य नाहीये. कारण की माणसाला आयुष्यामध्ये उभं राहायला खूप काळ घालवायला लागतो. बदनामीला काय तुम्ही एखादी बातमी दिली की माणूस बदनाम होत असतो. कधी खरी आहे का खोटी आहे हे न विचारता डायरेक्टली त्याची सत्यता कधी पडताळली का? मग दीपक मानकरांची केस सुटल्यानंतर, निर्दोष दीपक मानकर झाल्यानंतर 2009 मध्ये तुम्ही निर्दोष झाला, पण तुम्ही 2 ते 3 महिने सर, म्हणजे सॉरी मी खूप आता आज हा इंटरव्ह्यू, नाही माझं काय म्हणणं होतं की 2-3 महिने मी हजरच झालो नाही. पण लोकांचं म्हणणं आहे का तुम्ही खरे होता तर तुम्ही का नाही आज? नाही, त्याच्यामध्ये पॉलिटिकल प्रेशर देऊन त्यावेळी देखील त्यांचा मोका करण्याचा उद्योग चाललेला होता. म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने राजकारण करायचं. आणि त्यामुळे मी त्यावेळी उशिरा हजर झालो. परंतु माझ्याबरोबर ते कर्नाटकी त्यांचा जामीन झाला आणि माझा जामीन नाही झाला त्यावेळी. म्हणजे ज्यांचा आर्थिक व्यवहार होता त्यांचा जामीन झाला आणि माझा जामीन झाला नाही त्याच्यामध्ये. कधी कधी असं वाटतं की उगीच आपण कोणाला तरी मदत करतो, कारण नसताना हा शीन. नाही, आणि असं काय होईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नाही ना. मुख्य म्हणजे काय, दीपक मानकर लँड माफिया झालेले. हा, ते टॅगलाईन झालं, दीपक मानकर लँड माफिया. माहिती का तेव्हा नुकतं नाही तर तेव्हा नुकतं फोटोशॉपचं कारभार सुरू झाला होता आणि तुम्हाला ब्लेझर वगैरे मध्ये दाखवलं, काळा गॉगल दाखवला. म्हणजे ऍक्च्युली तसं बघायला तो फोटो हॉलिवूड स्टार सारखा वाटत होता तुमचा. नाही, एक लक्षात घ्या की आपण पण हे खोटे गुन्हे ना, जे रिझल्ट आहेत ना माझ्याकडे आलेले. इव्हन आताच्या केसमध्ये देखील जो आलं ना त्याच्यामध्ये कोर्टाने ताशेरे ओढले त्या मूर्ख माणसावरती. काय, कारण की आता तो जो रिटायर झालेला आहे काय, परंतु तू दुसऱ्याचं नुकसान करण्याचा तुला अधिकार दिला कोणी ना, कारण नसताना तू एखाद्या पॉलिटिकल माणसाचं ऐकून वाटेल त्याचा उद्योग करायला लागला तर असं चालणार नाही ना. आता त्याची अँटी करप्शनची चौकशी करा अशी मी मागणी केली. पण हो ना, अँटी करप्शनला मी मागणी महाराष्ट्र शासनाकडे केलेली की याच्या प्रॉपर्टीची माहिती घ्या त्याची आणि त्याच्या मेहण्याची, आणि किती प्रॉपर्टी यांनी जमा केल्या त्या महाराष्ट्रामध्ये त्याची माहिती घ्या. ही निघेल ना सगळं बाहेर. सर ह्या सगळ्या गोष्टींचं मला एक कलावंत म्हणून का मी तुमची मुलाखत घेतोय, हे सगळं केल्यानंतर का हे सगळं झाल्यानंतर ह्या सगळ्या या गोष्टींचा तुमच्या मुलांवरती, तुमच्या परिवारावरती केवढा एफेक्ट पडतो आणि ते डिस्टर्ब होतात, त्यावेळेस तुम्ही कसा त्यांना धीर देता? कारण समाजाला तर धीर देणं पहिलं असतं. नाही, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की माझ्या कुटुंबाला माहिती आहे की मी काय आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे मी चुकत नाही हे त्यांना चांगलं माहिती. ते सफर होतात ना, पण सफर होतात ते. या अनेक म्हणजे दोन्ही प्रकरणामध्ये त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. पोलिसांची हॅरेसमेंट झाली त्यांना दोन्ही प्रकरणाच्या वेळी. आणि पोलिसांचं काय, पुढाऱ्याने सांगितलं की वाटेल ते करतात. पुढाऱ्यांचं ऐकूनच खोटे गुन्हे दाखल करतात ना पोलीस. हे एवढं तुम्ही ठामपणे कसं म्हणू शकता असं लोकांचं? कारण मी भोगलोय ना. तुम्ही एक विचार करा, या प्रकरणाच्या वेळी दीपक मानकरला ज्यावेळी जेलमध्ये पाठवलं यांनी काय, त्यावेळी त्यांनी अंडा सेलमध्ये दीपक मानकरला 6 महिने ठेवलं. ज्या ठिकाणी अतिरेक्यांना ठेवलं जातं 6 महिने, म्हणजे मेंटली मला एकदम रिटायर करायचं, संपून टाकायचं. मग ह्या पद्धतीने जर हे घाणेरड्या पद्धतीने हे जे पोलीस करतात, भयान असतो गावात, भयानक. जिथं काहीच नाही ना, माणूस स्वतःचं अस्तित्व विसरून जातो, अशा ठिकाणी त्यांनी मला 6 महिने ठेवलं. तुम्ही आत काय करायचं? मी रोज त्याच बघा, मी आतमध्ये श्रीपाद श्रीवल्लभांची कथा वाचली, ज्ञानेश्वरी वाचली, रोज ध्यानधारणा मी करायचो, व्यायाम करायचो, आणि स्वामींचा जप तर कॉन्स्टंट होता माझा.
माळच होती माझ्याकडे, त्यामुळे कॉन्स्टंट जप केला मी. हे सगळं होत असताना अनेक लोक म्हणजे मला वाईट एवढंच वाटतं की मला तुम्ही माझ्यावरती कारवाई करताय आणि तुम्ही मला अंडर सेलमध्ये बाकीच्या गुन्हेगारांप्रमाणे तुम्ही आम्हाला ट्रीट करताय. म्हणजे तुम्हाला मला संपवायचं होतं ना, म्हणजे आतमध्ये आज मेला पाहिजे. आजारी पण पडला होता ना. आजारी पण होतो, परंतु त्या ठिकाणी जो होता अधिकारी तो बाकीच्या अधिकाऱ्यांना सांगा दीपक मानकर आतमध्ये मेला पाहिजे. पण मग हे तुम्ही तुमच्या वरिष्ठांना का जेव्हा तेव्हा ज्यांची सत्ता होती हे तुम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न केला? हो, सांगितलं की. पण मग त्यांचं काय मत होतं? त्यांच्याकडनं काही मदत झाली नाही. त्या काळात अनेक लोक जे तुम्ही म्हणता लँड माफिया हे तुमच्या नावापुढे कारण नसताना एक डेझिग्नेशन लावलंय. बरोबर. त्याच्या त्या केसमधनं तुम्ही निर्दोष पद्धतीने. आणि माझं म्हणणं काय, मी काय व्यवसाय करायचा तो कुठल्या भाड्याच्या टट्टूने मला सांगायचं नाही मी काय करायचं ते. साहेब तुम्ही मला माझी स्वतःची क्षमता आहे. मी आणि कमीत कमी 900 लोकांना बोलवलं काय त्यावेळी. त्यांचे जबाब घेतले की दीपक मानकरांनी तुम्हाला फसवलं का, दीपक मानकरांनी हे केलं का, दमदाटी केली का, दीपक मानकरांनी तुम्हाला बंदूक दाखवली का. लोकांनी काय म्हटलं? 900 लोकांपैकी एकाही माणसाने असं स्टेटमेंट दिलं नाही दीपक मानकरांची आम्हाला कायम मदत झालेली, आज देखील ते करतात. हे 900 लोकांचं स्टेटमेंट होतं. म्हणजे तसं पाहायला गेलं तर काही लोक तुमच्यापासून हे जे टॅगलाईन लागली तुम्हाला तर काही जवळचेच लोक लांब झाले असते. कोणी लांब झालेलं नाही, कोणीच नाही. एक देखील माणूस लांब झाला नाही, कारण तुमच्याबरोबर कुठं आणखीन जवळ आले. हो, कारण त्याला माहिती आहे की दीपक मानकर खोटं काम कधी करत नाही ना. जे काय असं मध्यंतरी पण आता एक 7-8 महिन्यापूर्वी का तेव्हा पण परत काहीतरी झालं नाही. त्याच्यामध्ये असं झालं की तुमचा आणि माझा समजा व्यवहार आहे काय, समजा गमतीशीर बोललो नाही आपला व्यवहार नाही. समजा आता तुमचा आणि माझा काही एक जागा मी तुम्हाला विकली, त्या जागेचे काही पैसे तुम्ही मला विसर पावती म्हणून दिलेले आहेत. बरोबर. विसर पावती दिली, तुमच्या आणि माझी एकमेकांच्या अगस कुठली तक्रार नाही. बर. आणि पोलीस स्वतः कंप्लेंटेड होते. बर. पोलीस स्वतः कंप्लेंट होते की हे विसर पावती चुकीची आहे. अरे आम्ही आमचं बघू ना, काय व्यवहार आमचा आहे तो, तुला कोणी सांगितलं हा उद्योग बाकीचा. बर. ते पण पॉलिटिकलच होतं. म्हणजे तुमच्या भोवती पूर्ण राजकारण 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 करत होता. बरोबर आहे. तेव्हा दुर्दैवाने कारण नसताना तुम्हाला शहर अध्यक्षाचं पद सोडावं लागलं. हो, लागलं ना सोडायला. कारण मी स्वतः सोडलं ते. तुम्ही स्वतः सोडलं? मी स्वतः सोडले की माझ्यामुळे पक्षाची बदनामी नको कारण नसताना. पण तेव्हा तुम्ही अजितदादांशी बोललो की मी सांगितलं दादा काय आपण दादांचा सपोर्ट मला पूर्णपणे होता. दादांना माहितीये की मी काय पद्धतीचा कार्यकर्ता आहे, कशा पद्धतीने काम करतो. 2 वर्ष पूर्ण पार्टी मी सांभाळली पुणे शहरामध्ये. दादा सेपरेट झाल्यानंतर आणि दादांचा माझ्यावरती विश्वास होता, त्यामुळे तो विषयच नाही बाकीचं काय. परंतु घाणेरडं राजकारण तुम्हाला माहिती कसं आहे. पण जबरदस्तीने ते गुन्हा दाखल करायचा फक्त आणि दीपक मानकरांना बदनाम करायचं. 28 जानेवारी 2026 ही देशासाठी एक काळा दिवस आहे असं म्हटलं तरी चालेल. बरोबर. कारण 28 तारखेला जे काही घडलं तर अख्खा महाराष्ट्राने लहान मुलगा पण रडत होता. लहान मुलगा रडला. बरोबर. आणि आताही असं वाटत नाहीये की दादा गेले. म्हणजे हे विचार करू शकत नाही. दादा आम्हाला सगळ्यांना पोरके करून गेले आणि या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इथून पुढची 40-50 वर्ष दादा एवढा मोठा नेता होणे नाही. म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या शाळेतला हा शेवटचा विद्यार्थी आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. कारण की पुरोगामी महाराष्ट्राच्या विचाराला गतिमान करण्याचं सामर्थ्य फक्त या नेत्यामध्ये होतं आणि हे सामर्थ्य आम्ही जवळनं पाहिलेलं आहे. दादांबरोबर 20-20 वर्ष आम्ही काम केलेलं आहे आणि एवढा मोठा नेता होणं नाही. आणि काळ जरी त्याला घेऊन गेला तरी दादांच्या स्मृती या अखंडितपणे जीवनामध्ये राहतील आणि ते दिशादर्शक राहतील. दादा म्हणजे हे लक्षात घ्या, कारण दादांचं कामच एवढं मोठं आहे आणि फक्त पुण्यापुरतं नाही, अख्ख्या महाराष्ट्रासाठी दादाचं त्या दिवशी दादा गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारी लोकांची उपस्थिती आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये असणारे अश्रू हे दादांविषयी असणारं प्रेमच दाखवत होते ना. बरोबर. त्यामुळे दादा जरी गेले आणि आता वहिनींनी ती जबाबदारी त्या ठिकाणी वहिनींना दिलेली आहे, वहिनी घेतील आणि खऱ्या रणरागिणी आहेत असं मला नाही. आता एवढ्या सगळ्या दुःखामध्ये एवढी जबाबदारी घ्यायचं म्हणजे खूप अवघड आहे. परंतु वहिनी असतील, पारदादा असतील, जयदादा असतील
यांना आता आधार देण्याचं काम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी नेत्यांनी करायला पाहिजे. आणि वहिनी तर दादांच्या दाखवलेल्या मार्गावरतीच चालणार आणि महाराष्ट्रातील कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम राष्ट्रवादीच्या वहिनी निश्चितपणे करतील आणि त्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि त्या होतील पण. परंतु दादांची उणीव ही कायम आम्हाला त्या ठिकाणी असणारच आहे. कारण की दादांविषयी असणारं प्रेम, दादांविषयी असणारे आस्था, दादांविषयी असणार एक नेत्याचं जे सामर्थ्य ते आपल्या पाठीशी होतं. आज ते पाठीवरची हात जो आहे तो निघून गेलेला आहे. त्यामुळं आपण दादांनी दिलेल्या पाऊल वाटेवरती चालण्याचा प्रयत्न देखील करायला पाहिजे. आणि दादांची स्पष्ट भूमिका असायची, जे काय असेल ते दादा हो नाही या दोन ह्याच्यामध्ये दादा काम करायचे. आणि थोडासा गुण तो आम्ही देखील घेतलेला आहे स्पष्टपणे. कारण की आम्हाला देखील खोटं काम चालत नाही. असेल तर यस, नाही तर नो. आणि हे राजकीय जीवनामध्ये हे आरोप प्रत्यारोप एकमेकाला म्हणजे आता काय झालं, खुनशीचं राजकारण झालेलं आहे की याला कसा आतमध्ये घालायचा, याला कसा संपून टाकायचा. आणि सामान्य माणसाला हे आवडत नाही. लक्षात घ्या तुम्ही, सामान्य माणसाला काय पाहिजे, तुम्ही चांगलं काम करा, विकासाचं काम करा, पुण्याच्या दृष्टिकोनातून चांगलं काम करा. हे आरोप प्रत्यारोप तर सारखे प्रत्येकावरती होत असतात. मोदींवरती पण होतात, अमित शहावरती पण होतात. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही गुन्हेगार प्रत्येकाला जर संबोधलं जातं, तुम्ही गुगल काढा, गुगलमध्ये बघा हाऊ मेनी क्रिमिनल्स इन कॅबिनेट मिनिस्ट्री, त्याच्यामध्ये तुम्हाला 46% गुन्हेगार दिसतील. किती? 46%. हा, तुम्ही काढा आणि बघा, सगळ्यांना दाखवा की या देशाचं राजकारण कसं चालतं ते. आणि एखादा गुन्हेगार नसेल तर तुम्ही त्याला गुन्हेगार करायला प्रवृत्त जर करत असाल, अतिरेकी आपोआप तयार होत नसतात. त्यांच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला म्हणून ते अतिरेकी त्या वळणावरती जावतात. ते लक्षात घ्या. माओवाद्यांची भूमिका आपण बघितली असेल, त्यांना जो त्रास झालेला आहे त्याच्यातूनच हे माओवादी तयार झालेत ना. मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करतो की खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही काही कुटुंब उद्ध्वस्त करताय, हा विचार देखील शासनाने करायला पाहिजे ना. म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की हे संपूर्ण या सगळ्या आज माझी सहनशक्ती आहे, माझ्या कुटुंबाने ते सहन केलेलं आहे. त्यामुळे त्या प्रवासातून आम्ही सगळे गेलो ना, आम्हाला माहिती आहे की खोटे गुन्हे दाखल झाल्यानंतर काय होतं, काय त्रास होतो. पूर्ण घर आमचं. हो नाही, आणि आम्ही काय कामधंदे करायचे नाही, पैसे कमवायचे नाहीत. अहो, जे पैसे मी कमवतो ना ते गोरगरिबाकरता 80% मी खर्च करतो. काय आज एखाद्या माणसाला तुमच्याकडे पाठवलं की याला आज हॉस्पिटलला 25,000ची गरज आहे, देणार का आपण? नाही देत कोण. पण दीपक मानकर देतो. मला अजून एक प्रसंग आठवतो की जिथे डान्स स्पर्धा असायच्या तर तिथे डान्स स्पर्धेचं बक्षीस असायचं 5,000 1 रुपये, 10,000 1 रुपये. पण अचानक काही स्पर्धांमध्ये दीपक भाऊ मानकरांना बोलवायचे आणि दीपक भाऊ यायचे. तिथे निवेदन मीच करायचो. मग मी परत ठरल्याप्रमाणे काही गोष्टी सांगायचो. मला अजून आठवतं की ज्या ज्या स्पर्धेला दीपक भाऊ जायचे त्यावेळेस असे 15,000 1 रुपये, 20,000 1 रुपये म्हणजे बक्षीस असायचं मुळतः 10,000 1 रुपये, पण दीपक भाऊ 20,000 1 रुपये द्यायचे. म्हणजे या गोष्टीवर जसं तुम्ही 80% म्हटलात, तुम्हाला काय म्हणतात त्याला, ती मला आठवण आली. सर, सर्वात महत्वाची गोष्ट, आता तुमच्या परिवारात खरं दादा गेली ही खूप म्हणजे हे कल्पनाच होत नाहीये. पण त्याच्या आधी इलेक्शनचे रिझल्ट आले आणि तुमच्या घरी एक खूप आनंदाचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळालं. बरं. आणि त्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता हे बघा, तुमच्या घरात निवडून आले? नाही, माझं म्हणणं काय की दोन्ही मुलं माझी निवडून जी आलेली आहेत ती त्यांच्या कर्तृत्वाने आलेली, ते लक्षात घ्या. बरोबर. माझा जरी पाठिंबा असलं तरी त्यांचं जे काम आहे त्या कामामुळे लोकमत त्यांच्या बरोबर आहे आणि त्या लोकमतातून ते मोठी होतीलच. आणि जनतेसाठीच त्यांनी काम करावं. आणि हे काम करत असताना बाकीच्यांनी देखील एक आदर्श घेतला पाहिजे की आपण इलेक्शन पुरतं काम नाही करायचं. त्याचं सातत्य जो माणूस टिकवतो ना त्याच्या पाठीशी समाज हा निश्चितपणे उभा राहत असतो. त्यामुळे आता या सगळ्या इलेक्शनच्या वातावरणाने महायुतीचं मी काम केलं. बीजेपीला भरपूर मदत केली. लोकसभेला केली मुरली अण्णांना, आदरणीय चंद्रकांत दादांना विधानसभेला पूर्ण मदत केली, रासन्यांना पूर्ण मदत केली.
पण जी मदत आता आम्हाला आमच्या इलेक्शनला पाहिजे होती ती कुठं झाली ना, ती झाली नाही ना, ती व्हायला पाहिजे होती. पण असं आता कसं राजकीय जीवनामध्ये हे होत पण जेव्हा असतं. तुम्ही हे महायुती झाली नाही महानगरपालिकेमध्ये, मग बरोबर आहे. त्यामुळे ते बरोबर आहे, त्यांचं धोरण ते बरोबर आहे. परंतु जे काम आम्ही करतो ना त्या कामाच्या पाठीशी लोक असतात, मला हा विश्वास आहे. आणि त्यामुळेच लोकांनी हे यश दिलेलं आहे. आणि मुलं चांगलं काम करतील, मला विश्वास आहे. तुमच्या वेळेसचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण काय फरक वाटतो? खूप खूप अंतर आहे त्यामध्ये. आमच्या वेळी जे राजकारण असायचं म्हणजे मैत्रीपूर्ण लढती असायच्या, त्याच्यामध्ये एकमेकाचे कुठले असे टोकाचे संघर्ष नसायचे. खालच्या स्तरावरची खालच्या स्तरावरती काही नाही, सगळेजण इलेक्शन झाल्यानंतर परत आपण एकत्र चांगल्या वातावरणामध्ये राहायचो. पण आता म्हणजे हा मोठा होतोय का, चला मग आता याला कसा संपवायचा, हे राजकारणाची दिशा झालेली आहे. रोज आपण बघतोय टीव्ही मध्ये कसे कसे पुढारी काय काय कोणाबद्दल बोलतात, म्हणजे त्याला काय अर्थ राहिलेला नाही त्या बाकीच्या. आणि सर्वसामान्य माणसाला आवडत नाही, लक्षात घ्या. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो स्थानिक पातळीवरती काम करतो त्याच्या पाठीशी त्या स्थानिक लेवलला लोकांची जर कामं केली असेल तर ते नागरिक त्यांच्याबरोबर निश्चितपणाने असतात. मग तो बघत नाही की हा बीजेपीचा आहे, मग हा शिवसेनेचा आहे, मग हा काँग्रेसचा आहे, राष्ट्रवादीचा आहे. पण मी माझ्या जीवनामध्ये एक गोष्ट निश्चितपणाने केली की आलेला माणूस हा आपला आहे. ज्ञानेश्वर माऊलीने सांगितले ना, माणसाने माणसावरती प्रेम करावं. मग हेच प्रेम आपण करतो ना लोकांवरती, आणि त्यामुळे लोक मत आपल्या बरोबर आहे. मग दीपक मानकर मास लीडर आहे बाबा पुण्यामध्ये. ते का आहे तर दीपक मानकरने या लोकांना प्रेम दिलेलं, पैशाने नाही दिलेलं. दीपक मानकरचं प्रेम हे 40 वर्ष दीपक मानकरने टिकवले त्या कुटुंबाशी, त्या मुलांशी, त्या कार्यकर्त्यांशी, त्या तळागाळातल्या लोकांनी. तळागाळातल्या लोकांपर्यंत. त्यामुळे ही लोक माझ्या बरोबर आज देखील आहे. तुमच्यावरती एक सिनेमा पण होणार होता ज्याच्यात अमोल कोल्हेंनी तुमचं पात्र निभावलं. केला ना तो पिक्चर, एक झाला तो, अरे आवाज कोणाचा, गाणी पण छान झाली. तो चित्रपट झाला होता तो एक माझ्यावरती. तो पहिला असा सिनेमा होता बरं का, म्हणजे आपण म्हणूयात की ऑटोबायोग्राफी सिनेमा तेव्हा एवढं हे फॅड नव्हतं. पण म्हणजे चांगलं केलं, अमोल कोल्हेने पण काम छान केलं होतं त्यावेळी. आणि आपलं आहे चाललंय व्यवस्थित परमेश्वराच्या कृपेने, स्वामींच्या आशीर्वाद आहे. आणि सगळ्यात आयुष्यामध्ये जर मी कुठलं पुण्याचं काम केलं असेल ना तर पाषाणला एक खूप सुंदर मंदिर आपण दत्त महाराजांचं एक मोठं मंदिर आपण उभं केलंय 20 वर्षापूर्वी. आपण नाही केलं, महाराजांच्या आशीर्वादाने त्यांनी करून घेतलेलं आहे. परंतु खूप सुंदर झाले. माझे गुरु प्राध्यापक गुरुनाथ मुंगळे म्हणून कोल्हापूरचे होते, त्यांच्या आशीर्वादाने ते मंदिर उभं राहिलं. आणि तो एक वेगळा आनंद आहे. आपण गेल्यानंतर मंदिराच्याच आठवणी कायम राहतील, सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि ते पुण्याचं काम आयुष्यभर माझ्या म्हणजे सगळ्या कुटुंबाच्या पाठीशी देखील ते पुण्य उभं राहील, आणि त्याचा आनंद निश्चितपणाने आहे मला. दरवेळेस ना एक प्रश्न उद्भवतो, आणि सूत्रों के अनुसार आपण म्हणतो की सूत्रों के अनुसार म्हणजे कसं असतं की आपल्या कानावरती गोष्टी येत असतात. तुमच्यावरती घातपाताचा प्रयत्न झाला होता? असं कधीच झालं नाही. घातपात कधीच नाही झालं नाही. कारण जसं तुम्ही अंडा सेलचं सांगितलं, कधीच नाही झाला घातपाताचा, कधीच झाला नाही. कारण माझी दुश्मनीच नाही ना कोणाशी, माझं कोणाशी दुश्मनी नाही, किंवा मी कोणाला मारले, कोणाचा काही खून केलाय, काय केलंय, काहीच नाही ना. तेव्हा तो प्रसंग कधी आला नाही आणि कधी येणार पण नाही, कारण त्यातल्या उद्योगामध्ये मी नसतो, अजिबात नसता. पण लोकांचं कधी कधी चांगलं काम करता 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 काही गोष्टी कारण नसताना अंगावर येतात. त्याचा वैयक्तिक दीपक भाऊ मानकरांना काय त्रास होतो का? असं वाटत नाही की अरे आपण तर चांगलं करायला गेलोय. आता जसं आपले भाव खूप चांगले आहेत दीपक भाऊ, ज्या अर्थाने तुम्ही आज या मोकळ्या गप्पावरती आलात, माझ्यासारख्या एका छोट्या कलावंताला तुम्ही डोक्यावर हात ठेवला आणि म्हटलं चल करूयात, तर ही खूप मोठी गोष्ट असते. इतका मोठा नेता, इतका मोठा उत्तम व्यक्तिमत्व, म्हणजे मला तुमच्याबद्दल खूप हे मनापासून सांगायला आवडेल की एक उत्तम मुलगा, एक उत्तम मित्र, एक उत्तम पती, एक उत्तम वडील, आणि एक उत्तम आजोबा, आणि एक उत्तम माणूस. आता आजोबा म्हणायला मला फार गंमत वाटते, कारण तुम्ही आजोबा वाटत नाही. आजोबा, आता आजोबा म्हणा, मला 6 नातवंड आहेत. हो, पण आजोबा आजोबा असं प्रश्न विचारतो, आजोबा त्याच्यामध्ये जो धमाल काय असते, त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. काय ते सगळे मला आबा म्हणून म्हणतात, ती नातवंड मला. परंतु दिवसभराचा शिरवटा जर तुम्हाला घालवायचा असेल तर या नातवंडाच्या माध्यमातून संध्याकाळी घरी गेल्यानंतर मनाला जी शांतता मिळते त्यांच्या सहवासामध्ये,
ह्याच्यापेक्षा वेगळा आनंद काय पाहिजे खूप माणसाला? एकदम म्हणजे- प्रेमळ प्रश्न असतील ना तुमचे, त्यांचे तुमच्याशी हा, खूपच. काय एक उदाहरण नाही आता याच्यामध्ये आपण तुम्ही आम्हाला वेळ देत नाही, सगळ्यात महत्वाचा नाही पहिला प्रश्न आरोपच झाला. आरोप या तुम्ही आम्हाला वेळ देत नाही, कारण की ज्यावेळी आम्ही सकाळी शाळेमध्ये जातो त्यावेळी तुम्ही झोपलेला असता आणि तुम्ही रात्री काय बऱ्याच वेळा उशीर येतात त्यावेळी आम्ही झोपलेला असतो. त्यामुळे त्यांचा जो माझा सहवास आहे तो कधीतरी शनिवार रविवार थोडाफार प्रमाणामध्ये हे असतो, बाहेर फिरायला जाता कधीतरी जातो, परंतु त्यांच्या आजी वगैरे त्यांना वेळ देत असतात त्यांना, आणि तो एक वेगळा आनंद असतो. आणि माझ्या सगळ्या नातवंडाचं प्रेम आहे आबांवरती काय. आणि आता जर मला 6 नातवंड जर असतील आणि एवढा आनंद मला माझ्या घरामध्ये जर असेल, माझी मुलं सगळी चांगली असतील, तर मला हे बाकीचे फालतू उद्योग करायला मी कशा करता करेल नाहीच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या जमिनीवरती ताबा घ्या, ह्या जमिनीला हे करा. तर ह्या ज्या प्रवृत्ती आहेत ना, म्हणजे माणसाला बदनाम करणाऱ्या, त्या समाजामध्ये थांबल्या पाहिजेत. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघताय की मीडियाच्या माध्यमातून काही वाजवलं जातं. आता हे खूप जास्त ट्रेंडिंग चालू झालं. नाही, पण ते चांगलं नाहीये ना. अगदी आपल्या तुमच्या घरात लक्षात काय घ्या. काहीच नव्हतं. पहिल्यांदा तर काय मोबाईल नव्हतं, काय साधं फोनवरतीच आपण बोलायचं. तुमचा पहिला फोन कुठला सहज विचारतो. माझं तर याचं सोनीचा होता सुरुवातीला होता. तेव्हा काहीतरी 16 का 17 रुपये आउट गोईंग इनकमिंग काहीतरी होतं. पण मला कधी मोबाईल वरती मी कधी अवलंबूनच राहिलो नाही. म्हणजे मी 1 to 1. व्हॉट्सअप वगैरे मध्ये मला काही इंटरेस्ट नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही बघत नाही व्हॉट्सअप, फेसबुक वगैरे वरती माझं काय हे करत तुमचे नाही. इंस्टाग्राम आणि फेसबुक एवढं जास्त तुम्ही ऍक्टिव्हच असं, म्हणजे कोणीतरी पाहत असेल. पण मी फॅन पेजेस भरपूर आहेत सरांचे. तर मला एक माहिती की माझी नाळ ही समाजाशी जोडलेली आहे, त्यामुळे मला वेगळं दाखवण्याची काही गरजच नाही ना, मुख्य म्हणजे. आणि आपण चांगलं वागावं, आपण चांगलं राहावं, आणि माणुसकीचं नातं आपल्या आयुष्यामध्ये जगलं पाहिजे. माझ्या मुलांना माझं देखील तेच सांगणे की आलेला माणूस तुमच्याकडे निर्मुख होऊन कधी जाता कामा नये. आपण सामाजिक बांधिलकी आपली जपली पाहिजे, चांगलं काम करा, चांगले मोठे व्हा, आणि ते मोठे होणारच हा मला विश्वास आहे. लक्षात घ्या, मी इलेक्शनच्या आधी सुद्धा सांगितलं होतं, दोन्ही मुलं माझी नगरसेवक होणार. तेव्हा प्रवीण तरडेजी तुमच्या बरोबर होते आणि तेव्हा एक खूप सुंदर तुमचं उत्तम रोखठोक तुमचं भाषण झालं. आणि ज्या त्या भाषणामध्ये आम्ही ते भाषण पाहिलं, आम्ही ते ऐकलं, आणि त्या भाषणामध्ये एक सच्चा कार्यकर्ता जो जनतेची नाळ ओळखतो, तिथे एक पिता दिसला आणि त्या पित्याचे डोळे आम्ही पाहत होतो आणि त्या डोळ्यातनं भाव ते तुमचे दिसले. मला अजूनही तो क्षण आठवतो जेव्हा हर्षवर्धन यांचा निकाल घेण्यासाठी तुम्ही तिकडे आलात, तेव्हा तुम्ही फोनवर बोलत होता. हे मी जाहीरपणे आज या मोकळ्या गप्पामध्ये सांगणार आहे. आणि मी फिल्म मेकर असल्यामुळे मला लोकांना ऑब्झर्व करायला खूप आवडतं. सरांचे डोळे पाणावले होते आणि त्यांचा हात व्हायब्रेट होत होता. मी अजूनही ते माझ्या ध्यानात आहे. करणदादांच्या डोळ्यात पाणी होतं. आणि तेव्हा एक खूप सुवर्ण शब्द तुमच्या मुखातून आला की माझे दोन्ही मुलं निवडून आले आणि आता ते समाजासाठी समर्पण करतो. इतक्या सुंदर पद्धतीचे विचार मुलांबाबतीत असतील तर समाजासाठी तुमचे विचार खरंच सुंदर आहेत, कारण स्वामी तुमच्या पुढे आणि स्वामी तुमच्या मागे आहेत. कुठल्याही परिस्थितीतून तुम्हाला संकट येतं, पण अलगदपणे तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडता. तुमचा एक मित्र आहे, त्याला मी खूप जास्त जवळून ओळखतो, त्याचं नाव आहे संघर्ष. म्हणजे आता तुम्हाला भरपूर सारे मित्र आहेत, पण एक तुमच्या जवळच बसलाय, जो तुमच्या खिशात पण आहे, तुमच्या मिठीत पण आहे, त्याचं नाव आहे संघर्ष. त्या संघर्षाच्या त्या मित्राला तुम्ही काय सांगू इच्छिता आमच्या माध्यमातून? संघर्ष मित्र आहे. संघर्षाने कसं जगायचं हे मला शिकवलं. अच्छा. संघर्ष हा जो माझा मित्र आहे तो कधीतरी असा भेटतो एक 4-5 वर्षातनं, आणि परत तुम्ही इतका गोड टोमणा मारता, म्हणजे ही तुमची शैली आहे. पण काही ना काहीतरी म्हणजे तुम्ही 4 वर्ष 5 वर्षांनंतर परत तुम्ही त्याला माझी आठवण येत असते कधी कधी 4-5 वर्ष झाल्यानंतर. मग तो मला म्हणतो की तू आता परत या पाऊल वाटेवरती परत चालायला लाग काय. तर मी त्याला सांगत असतो, अरे बाबा मी ही पाऊल वाट मी कधी स्वीकारली नव्हती आणि कधी मी त्या पाऊल वाटेवरती गेलो नाही, परंतु त्या पाऊल वाटेवर जाण्याचा आग्रह तुझा मला जास्त दिसतोय. तर माझे स्वामी मला माझ्या पाऊल वाटेवरती कायम भेटतात, त्यामुळे या चुकीच्या संघर्षाची मैत्री मी कधीही करणार नाही.
हे सांगण्याचा प्रयत्न मला त्याला नेहमी असतो. म्हणजे संघर्षाची मैत्री करणार नाही आणि परत तुम्ही एक खोचक वाक्य टाकलं की म्हणजे 4-5 वर्ष म्हणजे तुम्हाला जे बोलायचं ते आम्हाला कळालं, हे सगळ्यांना कळालं. आणि ते नेमकं निवडणुकीच्या कालावधीमध्येच होतं, हे लक्षात घ्या. मला सांगा तुम्ही म्हणजे विधानसभेच्या निवडणुका आल्या, म्हणजे मला एक इच्छा माझ्या आयुष्यामध्ये आहे की कधीतरी आमदार आपण व्हायचं. मी तेच विचारणार होते तुम्हाला. आणि ते मी होणार. जसं मी सांगितलं की माझी दोन्ही मुलं नगरसेवक होणार, तसं दीपक मानकर एकदा पुण्यामध्ये आमदार होणार, हे तुम्हाला आज सांगतो. हर हर महादेव. आणि ते माझ्या कामाच्या माध्यमातून मी होणार, हा मला विश्वास आहे. मी म्हणून म्हटलं ना मगाशी, मी 35 वर्षाच्या दीपक भाऊ मानकरांशी बोलतोय, कारण तीच ऊर्जा 25 वर्षापूर्वी होती. ते कलाकार म्हटलं की तुमचं एक वेगळं समीकरण आहे, खेळ, कला. तुमच्यावरती एक खूप प्रेमळ आरोप आहे आणि प्रेमळ प्रश्न आहे की दीपक भाऊंनी उगीच राजकारणात आले, दीपक भाऊ खूप सुंदर गातात, दीपक भाऊ म्युझिक कंपोजर झाले पाहिजे, दीपक भाऊ क्रीडा क्षेत्रामध्ये मोठे झाले पाहिजे, दीपक भाऊ खूप सुंदर गातात. आज ही मस्ती या सिनेमातलं गाणं दिल दे दिया है ज्या तुम्ही देंगे, हे गाणं लागलं की तो गायक म्हणून मी विसरतो, पण दीपक भाऊ चेहऱ्यासमोर राहतात. दुसरी गोष्ट, वादा करले साजना, हे तर जे गाणं तुमच्या आवडतं. आणि किशोरदा आणि मोहम्मद रफींची गाणी तुम्ही खूप तुम्हाला ऐकायला आवडतात. तुम्ही काय गाणं वगैरे शिकलात का सर? नाही, मी गाणं वगैरे शिकलो नाही, परंतु लहानपणी माझी आई छान गायची, म्हणजे परमेश्वराची सेवा करता करता, त्यामुळे थोडीशी आईच्या माध्यमातून ती आवड निर्माण झाली आणि गाणी म्हणतो कधी कधी. आणि आपल्याला विरंगुळा पाहिजे ना. हो, आपण आपलं जीवनक्रम जगत असताना आपल्याला विरंगुळा नको का? पाहिजे. मानसिक शांतता मिळते, ज्याच्यातून एक आनंद मिळतो. आणि मित्रपरिवार असतो, मग काही मित्र देखील त्याच्यामध्ये गाणी म्हणत असतात, मी देखील म्हणतो, पण एक वेगळा आनंद असतो. आमचा करण पण म्हणतो कधी कधी गाणं, त्याची मुलगी पण म्हणते. करणजी लग्नाच्या आधी गाणी म्हटली का लग्नानंतर गाणी म्हणायला लागली? कारण मी लग्नाच्या आधी भरपूर गाणी म्हटलेली आहेत. मला एक असं तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. अनेक लोकांना दीपक मानकरांची स्माईल आवडते. आता बघा, आताची जेन्झी मुलं, दीपक मानकरांची स्माईल खूप सुंदर आहे. आणि मला असं वाटतं की सर, तुम्ही कुठलंही काही जरी बोलत असाल, ते खोचक असेल का, ते टोचक असेल का, कोणाला टोमणं असेल का, सत्य परिस्थिती असेल, तुम्ही हसून बोलता. तुम्ही कधी असं म्हणजे राग तसं काही नाही बघितलं. ही ऊर्जा नेमकी कुठून येते तुम्हाला? नाही, मीच मला सांगितलं, मी स्वामींची रोज सेवा करतो, ध्यानधारणा करतो, जपमाळा करतो, रोज कंपल्सरी करतो. म्हणजे लोकांना वाटत नसेल, जसं लोकांना वाटतं दीपक मानकर बाबा काहीतरी कुठेतरी व्यसन करत असेल, मला तरी काहीतरी करत असतील असं लोकांना. पण मला तसं कधी म्हणजे व्यसन हा विषयापासून गुरु तुमच्या बरोबर कार्यक्रम केलेत, पण मी कधीच पावभाजी पेस्ट शिवाय दुसरं काही खाताना तुम्हाला नाही पाहिलं. पण अनेक आत्मिक समाधान असलं नाही की माणूस त्याला सगळं मिळत असतं. अगदी. त्यामुळे मी समाधानी आहे. हेच पाहिजे मला, तेच पाहिजे असं काही नाही. मानसिक समाधान परमेश्वराच्या कृपेने मिळत असतं आपल्याला. म्हणजे तुमच्या दुसऱ्या मित्राचं नाव समाधान आहे? समाधान आहे ना. आणि शंकराचार्यांचं मठ आहे नारायणपेठमध्ये, त्यांची पण कृपादृष्टी आहे माझ्यावरती, माझ्या मुलांवरती. आणि एक चांगलं, आणि नुसतं आपण हिंदू धर्माशी उदो करतो, परंतु खऱ्या अर्थाने हिंदू धर्म काय, परमेश्वराची सेवा काय, हेच लोकांना माहिती नाही ना मुख्य म्हणजे. आणि ती माहिती करून घेतल्यावरती मग आपण धर्माविषयी बोलावं. आता नुकतंच नवीन एक कलाकारांचा त्या कट्ट्यामुळे काहीतरी, तो काय प्रकार आहे हा? ते गुडलक चौकामध्ये नाही, कारण अनेक कलाकारांनी, आता मी कलाकार असल्यामुळे मला फोन केले की अरे काय करतात. मी म्हटलं बाबा मी कुठल्या राजकारणात नाही, तर मी आता जे माझ्याकडे नेते मंडळी येणार आहेत मी प्रश्न विचारणार, कारण तो गुडलकचा जो चौक आहे तिथे अनेक लोक, ते कलाकार आहेत, काही चित्रकार आहेत, काही डान्सर्स आहेत, पण ते गुडलकला लागून जी आतली बोळ आहे, कारण तुम्ही तिकडे पण अनेक कामं तुमच्या काळात केलेली आहेत, आताही करता तुम्ही, तर त्या बोळीचा काहीतरी 6 मीटरचा पण तो रस्ता नाही असं सांगण्यात आलं. तुमचं काय मत आहे याच्यावरती? नाही, एक लक्षात घ्या, नागरिक म्हणून प्रश्न विचारतोय, माफ करा. नाही, नागरिक म्हणूनच तुम्ही विचारा, कारण की तो जो पार्ट आहे, एकीकडे आपण म्हणतो की पुणे ही सांस्कृतिक कार्यक्रमाची राजधानी आहे, आणि मग ही राजधानीचं अस्तित्व आपण टिकवायचं की नाही हा देखील विचार या निमित्तानं आपण करायला पाहिजे. ते पुनर्वसन करून देत आहेत की? पुनर्वसन कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये करणार, आणि मुख्य म्हणजे त्याची आवश्यकताच नाही. एक लक्ष घ्या, तो कट्टा तिथेच असायला पाहिजे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशातून येणाऱ्या लोकांना पुण्यामध्ये ही संस्कृती जपली जाते असं एखादं तरी ठिकाण आहे का? सांगा ना तुम्ही. काय आजच्या परिस्थितीमध्ये त्यामुळे कळतंय की पुण्यामध्ये बाबा अशा पद्धतीनं कलाकारांना एक प्राधान्य देण्याचं एक स्थळ हे आहे गुडलक चौकामध्ये. आणि मग त्याला विरोध करण्याचं कामच नाही ना. आणि मुख्य म्हणजे वाहतुकीला अडथळा त्याच्यामुळे काहीही होत नाही. कारण की संपूर्ण रस्ता जर आपण बघितला म्हणजे गुडलक चौकापासून फर्ग्युसन रोड पूर्णपणे जर बघितला तर दोन्ही साईडला असणारं जे अतिक्रमण आहे ते काढा ना पहिल्यांदा. ते नगरसेवकांना दिसत नाही का तिथला स्थानिक नगरसेवकांना? आत्ताच झाले होतो नगरसेवक. नाही, त्यांना आता थोडं समजायला अजून अवकाश आहे, थोडा वेळ जाईल त्यांना. काय चांगले ते पण माझे मित्रच आहेत सगळे यंग डायनामिक. म्हणजे सुनील असतील पांडे किंवा काही बाकीची सगळी मंडळी आहेत, खाडे असतील, खाड्यांचा मुलगा असेल, बाकीचे सगळे आहेत. परत परिस्थितीची आपण जाणीव करून घेतली पाहिजे. लोकांच्या भावना ज्या आहेत कलाकारांच्या त्या जपण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पण मी हा प्रश्न का विचारला कारण शेजारची जी आतली बोळ आहे, आतल्या बोळे कुठं ट्रॅफिकची व्यवस्था नाहीये ना ती. ते लोक राहतात. नाही, लोक राहू देत ना. एक लक्षात ठेवा, काही पुणेकर मंडळी अशी आहेत की काही नसताना देखील तक्रार करत असतात. काही नसताना पण तक्रार करत असतात, एक लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण कुठेतरी न्याय द्यायचं काम करायला गेलो तर खूप अवघड लागतं. पण तुम्ही आपली संस्कृती म्हणजे अख्ख्या पुणे शहराची संस्कृती ज्या ठिकाणून लोकांना दाखवली जाते, कलागुण दाखवले जातात, चित्रकार त्या ठिकाणी येतात, शिल्पकार येतात, डान्स करणारी लहान मुलं मुली येतात त्या ठिकाणी, स्केटिंग पण आता करायला लागलेत लोक. असू द्या ना एक स्पॉट चांगला. तुम्ही आता सायकल रेस मध्ये हजारो कोटी रुपये घालवले आता पुण्यामध्ये. बघितले ना आता ते सायकल रेसेस झाल्या त्या किती 1-1.5 बजेट बघा जरा, विचारा त्यांना किती बजेट खर्च केले आणि किती कारणे लागले. ते लोकांना काय मिळालं? सर्वसामान्य पुणेकरांना काय मिळालं? डोळ्याला आनंद मिळाला. आनंद मिळाला पैसे खर्च करून. नाही म्हणजे माझं म्हणणं काय की हे बघा, या मोकळ्या गप्पा आहेत आणि मी आमच्या लाडक्या दीपक मानकर भाऊंशी बोलतोय, जो माझा मनापासून आपल्या चॅनलचं नाव मोकळ्या गप्पा आहे. तर माझं म्हणणं तेच आहे ना की हे पैसे पुणेकरांच्या कराचे पैसे. हो, तर त्याचा विनियोग हा विकासासाठी व्हायला पाहिजे. तुम्ही महायुतीत आहात. महायुती असलं म्हणून मला माझं बोलायचा हक्क आहे. म्हणजे आज म्हणजे काय झालंय माहिती का, इतक्या दिवस आम्ही वाघाची मुलाखत घेत होतो, मी विसरलो आज बब्बर शेर आलेला आहे आणि मी बब्बर शेराची मुलाखत घेतोय. ते पटतंय ना, म्हणजे मी हक्काने बोलू शकतो. बोलू शकता तुम्ही, बरं का. मला एक अजून सॉफ्ट कॉर्नर आहे कारण मी तुमच्या मुलासाठी तुम्ही माझ्या मुला करणार. तुम्ही ज्याच्या नावामध्ये दिग्विजय आहे ना तो कायम विजयी असतो, एक लक्षात घ्या. त्यामुळं तुमच्या मनामधून येणाऱ्या ज्या भावना आहेत त्या माझ्याच आहे असं मी समजतो आणि त्याला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. मला ना एक शेर आठवला. तो शेर इतका सुंदर आहे की एक दिन समुंदरने नदी से पूछा. सॉरी, आता हा कलात्मक इंटरव्ह्यू होतोय, करणजी नक्की ऐका. आणि हा तुम्ही वहिनींना पण सांगा, घरच्यांना पण सांगा, कारण जो महिलेला खूप खुश ठेवतो तो तेजस्वी व्यक्ती असतो. त्याच्या घरात सर्वस्व नांदतं आणि हे तुमच्या परिवारात आहे, कारण तुमच्या घरात तुम्ही आई माऊलीला खूप आदर देता. जसं स्वामी म्हणजे आई तशी आई म्हणजे माऊली. तो एक दिन समुंदर ने नदी से पूछा कि कब तक मिलती रहोगी मुझ जैसे खारे जल से. नदी ने हंसकर बोला जब तक तुम में मिठास नहीं आ जाती तब तक. म्हणजे समुद्र आणि नदीचं हे नातं आहे. तसं आमच्यासाठी दीपक भाऊ समुद्र पण आहेत, नदी पण आहेत. जेव्हा त्यांना जे द्यायचं असतं ते त्या त्या क्षणाला त्यांच्या विचारातनं देत राहतात. हे सगळं होत असताना मला अजून एक तुमच्या जवळचा प्रश्न विचारायचा आहे. तुमचा आवडता अभिनेता कुठला? विनोद खन्ना. का आवडतात विनोद खन्ना? कारण की विनोद खन्नाची ऍक्टिंग, त्याचं जे चालणं, त्याचं जे बोलणं आणि ते लोकांना भावतं. म्हणजे त्याची जी ऍक्टिंग आहे विनोद खन्नाची तर ती लोकांना भावते आणि ती मला देखील भावली माझ्या जीवनामध्ये पहिल्यापासून. आणि त्यापासून ते म्हणजे आज जास्त काय ऍक्टर्स लोकांच्या किंवा त्यांच्याबद्दल मला आकर्षण आहे असं काही नाहीये. सिनेमा पाहत नाही कारण माझ्याबद्दलच लोकांना आकर्षण आहे ना. त्यामुळे मला आनंदाची गोष्ट की अरे मी विसरलो की अरे मी एका सेलिब्रिटीशी बोलतोय. आमच्यासाठी सेलिब्रिटी तर ते आकर्षण अनेक लोकांना आहे. आणि एखाद्या आता आपण म्हणजे आता कला क्षेत्राची मला आवड आहे, गाण्याची आवड आहे. त्यामुळे विनोद खन्नाचं पहिल्या चित्रपटातले मेरे अपनेतलं जे गाणे कोई होता जिसको अपना,
हम अपना के लेते यारो, पास नाही तो दूर एक होता. लाईन म्हणाल प्लीज माझ्यासाठी. म्हणूया. 1 2 3 टांग. कोई होता जिसको अपना हम अपना के लेते यारो, पास नहीं तो दूर ही होता, लेकिन कोई मेरा अपना. क्या बात आहे. बरोबर आहे. ते म्हणजे सूर आणि स्वर आणि एक एक जागा. तर एकदा असा काहीतरी कार्यक्रम करू ना आपण. करू, नक्की करूया. एकदम सुंदर कार्यक्रम करूयात. आणि त्याच्यात मला तर असं वाटतं की ही मुलाखत तर सगळेजण पाहणार आहेत, पण मी स्वामींच्या चरणी एक प्रार्थना करतो की सगळ्या पुणेकरांसमोर मला लाईव्ह मुलाखत घ्यायचा योग यावा आणि खूप साऱ्या गोष्टी तुमच्या बरोबर डिस्कस करायच्या. हे करत असताना मला एक तुमच्याबद्दलची खूप तुमची आवडती गोष्ट कळाली की तुम्हाला निसर्ग खूप आवडतो, तुम्हाला निसर्गात रमायला फार आवडतं, तुम्ही निसर्गाशी खूप जास्त बोलता. हे आधीपासून आहे का आत्ता सुरू झालंय? नाही, पहिल्यापासूनच आहे. म्हणजे आवड आहे निसर्गाची. आता इकडं आमचं जे जरसेश्वर महाराज महादेवाचं मंदिर आहे सांगरुणला. हो, सांगरुण आमचं मूळ गाव आहे. मूळगाव. तर त्या ठिकाणी म्हणजे पहिल्यापासून ती आवड आहेच आहे ती. आणि शेवटी तिथं शांतता आहे ना निसर्गामध्ये, आणि एक मानसिक शांतता. म्हणजे ह्या सगळ्या व्यापातून तिथं आपण बसल्यानंतर आपल्याला एक वेगळा आनंद त्या ठिकाणी मिळत असतो. आणि थोडं परमेश्वराच्या सानिध्यात बसल्यानंतर आणखी वेगळा आनंद मिळतो. बरोबर आहे. मला काही तुमच्यासाठी प्रश्न आलेत, तर ते प्रश्न मी विचारायचं धाडस करतो. खूपच मोठा प्रश्न आहे हा. बापरे बापरे. दीपक मानकर यांचा प्रवास, एक धडाडीचे कार्यकर्ते, संघटन कौशल्य आणि माणसं जोडण्याचं कला यामुळे राजकारणामध्ये यशस्वी झालेले नेते दीपक भाऊ किंवा प्रेमाने लोक भाऊ म्हणतात. राजकारणामध्ये त्यांचं खूप साऱ्या गोष्टी गुणाच्या आहेत. आणि 2002 म्हणजे त्यांनी एक प्रश्न विचारलाय, या सगळ्यावर मात करून आज या प्रवासामध्ये यशस्वी झालेले, स्वतःचं यशस्वी झालेले, परंतु पुढच्या पिढीला देखील राजकारणामध्ये यशस्वी करण्यासाठी मदत करणारे दीपक भाऊ यांचा प्रवास थक्क करणारा आहे. 2002 साली त्यांच्या हक्काच्या प्रभागामध्ये एका मंत्र्याला तिकीट द्यायचं होतं. त्यांच्या भावाला म्हणून दीपक भाऊंना कर्वेनगर वारजेमध्ये पाठवलं. अर्थात कुठलीही तक्रार न करता येता ह्या ठिकाणी आले, लढले. त्यानंतर पक्षाने त्यांची शिक्षण मंडळ दिले, उपमहापौर पद दिले. फुलवाडी साहेबांनी शहर अध्यक्ष पद देण्याची वेळ आली, त्यावेळी त्यांना नाकारलं. दीपक भाऊंचं कार्य खूप सुंदर आहे. हे 2002चं काय आहे म्हणजे? नाही, 2002 मध्ये केळेवाडीमध्ये मी तिकीट मागितलं होतं. तर मला सांगा, प्रश्न कोणी विचारला असेल? हा उज्ज्वल केसकरांनी विचारला असेल. कसं ओळखलं तुम्ही? मग त्याला माहिती ना माझ्या. बापरे, काय खूप दूरदृष्टी हो. तर हा प्रश्न उज्ज्वल केसकर माझे मित्र आहेत, त्यांनी विचारला असेल. त्यांना ती सगळी स्टोरी माहिती आहे. त्यावेळी पतंगराव कदम त्या ठिकाणी त्यांचे भाऊ सुभराव कदम होते. आणि म्हणजे एका प्रभागामध्ये 2 उमेदवार काँग्रेसचे येणार होते. त्यामध्ये एक सुभराव कदम आणि मी एक इच्छुक होतो. तर त्यांनी त्यांच्याकडच्या दुसऱ्या माणसाला ती उमेदवारी त्या ठिकाणी दिली. तर मग कलमडी म्हटली की तू कर्वेनगरला. म्हटलं मग कर्वेनगरला माझा थोडं प्रभाग क्रमांक 29. हा, तर तिथं तुम्ही उभे राहा. काय तर मी म्हटलं जिथं माझं कामच नाहीये तर तिथं मी कसं काय उभं राहू. नाही म्हटलं. मग म्हटलं मला तुम्ही कमिटमेंट करा की शिक्षण मंडळ मी तुला दिल म्हणून. मी म्हटलं मी तिथं निवडून येणार नाही म्हटलं, कारण माझा प्रभागच नाही, मी काम पण तिथं केलेलं नाही. 2003ला आपली शिक्षण मंडळ. मग त्यांनी मग ते कमिट केलं आणि तिथं मी इलेक्शन पहिले हारलो तिथं कर्वेनगर मध्ये, कारण माझं काम नव्हतं. प्रभाग क्रमांक 13 तेव्हा. हा, त्यावेळेच ते. तर मी पडल्यानंतर मला त्यांनी कमिटमेंट केल्याप्रमाणे कलमाडींनी मला शिक्षण मंडळावरती सभासद म्हणून घेतलं. आणि शिक्षण मंडळाचा 2003 मध्ये मी अध्यक्ष झालो. आणि अध्यक्ष झाल्यानंतर मी जे काम केलं ते महाराष्ट्रात कुठल्याही अध्यक्षांनी केलं नसेल. कारण माझ्याकडे 1.25 लाख विद्यार्थी त्यावेळी होते, 350 शाळा होत्या, 350 शाळा आणि 5000 शिक्षक होते माझ्या बरोबर. त्या शिक्षकांना सरळ पण तुम्ही केलं होतं. 700 लोकांना मी पहिले मेमो दिले होते. हो, मेमो दिले होते. पण तुमच्यावर खूप नाराजगी झाली. नाराजगी का झाली? कारण की गरिबाच्या मुलाचं नुकसान करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाहीये. बरोबर आहे. सकाळी 7 वाजता जर शाळा असेल आणि शिक्षक जर 8:30 वाजता ऊन खायला येत असेल, विटामिन डी, तर त्याला मी विचारणा करणारच ना, कारण माझी जबाबदारी आहे
जी जबाबदारी मी घेतली ती यशस्वीरित्या मी पार पाडण्याचं. आणि त्यावेळी मी US इंग्रजी माध्यमच्या शाळा चालू केल्या आणि त्या शाळेमध्ये आज 65,000 विद्यार्थी आहेत. 65,000 विद्यार्थी हा आनंद आहे ना आपल्याला त्यावेळी. आहेत. परत एक संस्कृत अध्यापन पाठशाळा त्यावेळी चालू केली होती आणि एक स्कॉलरशिपला मुलं मी सगळी 4थी आणि 7वीची बसवली. 7वीची बसवली होती आम्हाला अजून त्याच्यामध्ये साधारण 65 मुलं ही गुणवत्ता यादीमध्ये आली. आणि महेश आंबेकर नावाचा जो विद्यार्थी महाराष्ट्रात धुणं मांडणी करणाऱ्या बाईचा मुलगा, तो महाराष्ट्रात पहिला पेपर मध्ये पण याचा लेख आला होता, आठवतो मला. तर तो मुलगा पहिला आला आणि त्याचं अख्खं कॉलेजपर्यंत शिक्षण मी केलं. तर हा आनंद मला आहे ना शेवटी. हे दीपक भाऊ, हा, तर हे आपण करत असतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट काही लोकांना सांगण्याची गरज नाही आपल्याला. कारण तुम्ही नेहमी म्हणता दान हे गुप्त असावं. हा. काय गोष्ट आहे, दान हे गुप्त असं नाही, गुप्त आहे. आणि आजकाल खूप दिखावा चाललाय. आपण मी कधी जास्त मी कधीच नाही बघ प्रसिद्धीच्या पाठीमागे लागलो नाही की वर्तमानपत्राला मॅनेज करून माझी बातमी लावून सांगितलं नाही. मला माझं समाधान आहे ना, मी काम करते. तिसऱ्या मित्राचं नाव प्रसिद्धी. हा, प्रसिद्धी. आता तिसऱ्या मित्राचं नाव प्रसिद्धी. पहिला संघर्ष, दुसरं काय आपण नाव घेतलं होतं, समाधान. समाधान, आणि तिसरी प्रसिद्धी. तर बहुतेक तुमचा संघर्ष संपलाय. तुम्ही समाधानी आहात. यस. प्रसिद्धी होती आहे. आणि जे त्यांनी सांगितलं तो प्रसिद्ध तर अजून होणार, ही आम्ही चरणी प्रार्थना करतो. आमच्या शोचा एक टास्क आहे. सॉरी, तुम्ही म्हणाल हा दिग्विजय वेडा झाला आहे का, पण तुम्ही दिग्विजयाचं इतकं सुंदर, माझ्या आईने पण मला सांगितलं नाही, पण तुम्ही माझ्या सुंदर नावाचं इतकं सुंदर विश्लेषण केलं. सर, हा फोन आहे, तुमच्याकडे फोन आहे, करण दादाकडून फोन आहे, हा आमचा फोन आहे, पण ह्या फोनमध्ये सिम कार्ड नाहीये, ह्या फोनमध्ये कुठलंच नेटवर्क नाहीये. ही खूप आयुष्यात जीवनात सगळ्यांना संधी मिळते. मी हा फोन तुम्हाला काही मिनिटासाठी सुपूर्द करणार आहे आणि तुम्हाला ज्यांना फोन लावायचा आहे तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. बघा ना, अशी संधी येत नाही कधी कधी. तर मी हा तुमचा फोन सुपूर्द करतो. तुम्हाला कोणाला फोन लावायचा असेल त्यांना तुम्ही लावू शकता आणि तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. फोन नेटवर्क नाहीये, रेंज नाहीये, सिम कार्ड नाही, पण तुम्हाला कोणाला तरी फोन लावायचा आहे. मी गेस केलंय कोणाला फोन लावणार, पण बघू मी आतल्या खरं ठरता का. करतो मी माझ्या गुरूंना, प्राध्यापक गुरुनाथ मोगळ्यांना फोन करतोय. सर, मी आज एका मुलाखतीला आलोय. तुमची आठवण खूप होती. तुम्ही दिलेल्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न मी माझ्या आयुष्यामध्ये करतोय. मुलं देखील तेच करतायत, पण तुमची उणीव कुठेतरी जाणवते सर. तुमचे आशीर्वाद तर आहेतच. तुम्ही दिलेल्या पाऊल वाटेवरती चालण्याचा प्रयत्न आम्ही आयुष्यभर करणार आहे. फक्त एवढीच विनंती आहे की माझी जागा तुमच्या शरणाशी असू द्यात. मरेपर्यंत गोरगरिबाची सेवा या खंडित राहू द्या. हा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या, माझ्या मुलांच्या पाठीशी असू द्या, सर्व कुटुंबाच्या पाठीशी असू द्या. खूप बोलायची इच्छा आहे सर, परंतु तुम्ही तुमचा प्रवास अर्धवट सोडून गेलात आणि या प्रवासातला तुमचा सोबती तुमचा एक शिष्य आहे, ते कधीही तुम्ही विसरू नका सर. तुमच्या चरणाशी माझा साष्टांग दंडवत. एरंडे स्वामी महाराज शंकराचार्य यांची देखील तुमच्यासारखेच आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्यांच्या चरणाशी देखील माझा अखंड दंडवत नमस्कार करत असला. मायेच्या हळव्या स्पर्शांनी फुलते, नात्यांच्या गंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते हे बेभान, कसे गही वरते. ह्या शब्दांचा अर्थ आज खरा कळाला. मगाशी मी शूर, आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती, अशी अनेक गाणी, त्याचा अर्थ नंतर कळतो.
मला वाटत नाही की अशा पद्धतीची आदरणीय दीपक भाऊंची अशी मुलाखत झाली असेल, कारण एक अनटोल्ड स्टोरी आपल्या सर्वांना कळाली. दीपक भाऊ मानकर हे नाव ऐकल्यानंतर आपला कुठला तरी घरातल्या व्यक्ती आहे, आपल्या घरात आपला कुटुंब प्रमुख पण आहे, हे सर्वांना भासतं आणि हे सर्वांना जाणवतं. दीपकजी, तुम्ही आज या इंटरव्ह्यूला आलात. तुम्ही खूप छान हसता आणि तुम्ही खूप मनमोकळे आहात, कारण तुमच्या मनात कुठला संशय नाही. तुमचं मन एकदम असं निथळ आहे. मला असं वाटतं तुमची रास मीन असावी. बरोबर का? मीनच आहे. अगदी बरोबर. स्वामींची रास आहे माझी. स्वामींची रास आहे. तुम्हाला माहिती, आज मी सगळ्यांना सांगू इच्छितो, मी जेव्हा सरांच्या ऑफिसवर भेटायला गेलो होतो, काय द्यावं सरांना, काय भेटावं, काय भेटवस्तू यावी, आतून कुठून तरी इच्छा झाली की ही गोष्ट त्यांच्यासाठी आणावी. मी आणि माझे मित्र आम्ही रिक्षात बसलो आणि जी गोष्ट आणणार होतो त्यांच्यासाठी, त्या गोष्टीचा आमचा फोटो निघाला. मी तुम्हाला फोटो दाखवतो. ते होते शंकर महाराज. आणि आज प्रसिद्ध आणि आम्हाला एवढंच तुमच्यासाठी करता आलं. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दीपक भाऊ, तुम्हाला खूप खूप प्रेम, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या चारही मित्रांना पण शुभेच्छा, जी आपण नावं घेतलेत. तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या ही आम्ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्ही असे छान हसत राहा आणि आम्हाला भेटत पण जा. आपण अशा विदाऊट मोकळ्या गप्पापैकी पण आपण खूप छान गप्पा मारू, कारण माझी रास कुंभ आहे, तुम्ही मीन राशीच्या. आम्ही जरा गमतीशीर बोलतो. सर, कसं वाटलं तुम्हाला आज? खूप छान वाटलं आणि एक वेगळी मुलाखत तुम्ही घेतली आहे आणि मोकळ्या गप्पा झाल्या आपल्या. ऍक्च्युली बरेच वर्ष कोणाशी असं बोललो नव्हतो. हो, कसं असतं, मनातल्या भावना पण मोकळ्या व्हायला लागतात ना. अगदी बरोबर. आणि जे सत्य आहे ते समोर समाजासमोर यायला लागतं. बरोबर आहे. म्हणजे समाजाची दोन अंग असतात, की खरं आणि खोटं. बरोबर. तर ही सत्यता ज्याच्या जीवनामध्ये घडली तोच सत्य सांगू शकतो ना. खरी गोष्ट. त्यामुळे तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून माझ्या जीवनामध्ये जे काही प्रसंग घडलेत ते सत्यतेने प्रकट करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे, जे सत्यच आहे. बरोबर आहे. आणि ते समाजाला भावते. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही जनहितासाठी काम करत राहणार, जनसेवा करत. 100%. तुमच्या पुढच्या राजकीय भविष्याला, भवितव्याकडे जी तुमची ऊर्जा तुम्ही घेऊन चाललात, त्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या ही मी परमेश्वराच्या चरणी आराधना करतो, वंदन करतो. ह्या मोकळ्या गप्पाचा एपिसोड अशा पद्धतीने वेगळ्या दिशेला चाललाय. तसं पाहायला गेलं तर आत्ताचं वातावरण खूप आध्यात्मिक झालंय, कारण आध्यात्मिक विचाराचा व्यक्ती आपल्याशी मोकळ्या गप्पा मारतोय. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. दीपकजी, खूप खूप आपल्याला स्वामी